श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आजच्या व्हिडिओत पूर्वजन्माच्या कोणत्या चुकीमुळे द्रौपदीला 5 पती मिळाले या विषयीची एक कथा आपण या व्हिडिओत ऐकणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। द्रौपदी ही पण एक अवतारी महिला होती। आधीच्या जन्मात खूप महत्त्वाकांक्षी एक महिला होती। द्रौपदीने पूर्वजन्मामध्ये एक विचित्र परिस्थिती आपल्यावर ओढावून घेतली होती, यामुळेच तिला पुढच्या जन्मात 5 पती प्राप्त झाले। तर मंडळी, आचार्य द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजाचा पराभव करून त्यांच्याकडून अर्धे राज्य जिंकून घेतले व ते हस्तिनापूरच्या ताब्यात आले। त्यामुळे द्रोणाचा सूड उगवण्यासाठी द्रुपद राजाने शूर व पराक्रमी मुलगा होण्यासाठी पुत्र कामिष्ठी यज्ञ केला। त्या मुलाच्या हातून द्रोणाचार्याचा वध होणार होता। त्या यज्ञातून दुष्टदुम्न नावाचा मुलगा व द्रौपदी नावाच्या कन्येचा जन्म झाला। तिचे खरे नाव कृष्णा होते व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते। तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे। तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती। तिला पांचाली, यज्ञसेनी, कल्याणी असे देखील म्हटले जाते। दृष्टद्युम्नाने पांडवाच्या बाजूने महाभारताचे युद्ध लढले होते। द्रौपदीच्या पूर्वजन्माच्या तपस्येमुळे तिला शंकर प्रसन्न झाले होते। त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले। तेव्हा द्रौपदीने भगवान शिवाकडे असे वरदान मागितले की तिला पुढील जन्मात असा पती मिळावा ज्यात धार्मिक, सामर्थ्यवान, धनुर्धर, धैर्य आणि सुंदर असे किमान 5 गुण तरी असले पाहिजेत। द्रौपदीने अशा वराचा शिवाकडे हट्ट केला होता। वेगवेगळ्या प्रकारचे 5 गुण असलेला पती मिळावा असा हट्ट धरल्याने शंकराने तिला खूप समजावून सांगितले। शंकर म्हणाले, तू मागितलेले गुण एका मानवात मिळणे अशक्य आहे। तेव्हा द्रौपदी म्हणाली, तुम्ही स्वतः देवादिदेव महादेव आहात, तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही। त्यामुळे असे 5 गुण असलेला पती मला मिळावा म्हणून आपण वरदान द्यावे। शंकराच्या लक्षात आले की ही स्त्री माघार घेणारी नाही। पुन्हा शंकर म्हणाले, मी तुझी इच्छा पूर्ण करतो, पण पुन्हा तू विचार कर आणि असा पती मिळणे हे शक्य नाही आणि मला दिलेला वर नंतर परत माघार घेता येणार नाही। द्रौपदी एवढे सांगून पण आपल्या महत्वाकांक्षापासून ढळली नाही। तेव्हा शंकराने सांगितले की तू पुढच्या जन्मी 5 पतीची पत्नी होशील। द्रौपदी म्हणाली, हे भगवान, तुम्ही मला वरदान देत आहात की शाप देत आहात? त्याचबरोबर महादेवाने तिला अजून एक वचन दिले होते की तू आंघोळ केल्यानंतर दररोज सकाळी तिचे कौमार्य तिला परत मिळेल। हे तिच्यासाठी भगवान शिवाने एक वरदान दिले होते। अशा प्रकारे शिवाकडून मिळालेल्या वरदानामुळे तिला आयुष्यभर कुमारी राहण्याचा अनोखा गुण प्राप्त झाला होता। तिला पाहिजे असलेले 5 गुण 5 पांडवांमध्ये उपलब्ध होते। धर्मयुद्धासाठी केवळ युधिष्ठिर, त्यांच्या सामर्थ्यासाठी शक्तिशाली भीम, त्याने एकत्रित केलेले हजारो हत्तीचे जास्त आणि रणांगणाच्या ज्ञानासाठी शूर अर्जुन, त्यांच्या प्रेमासाठी खूप सुंदर आणि देखणा नकुल आणि सहदेव। द्रौपदी 5 पांडवाची राणी होती। ती खूप सुंदर व उदार होती, पण द्रौपदीला एक धैर्यवान स्त्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं। ती एक अशी स्त्री होती जी अन्याय आणि अत्याचार सहन केल्यावर गप्प बसू शकली नाही। द्रौपदीबद्दल अजून एक गोष्ट आपणास शास्त्रामध्ये पाहायला मिळते। द्रौपदी नाल्या म्हणजेच पूर्वजन्मातील नल आणि दमयंती याची मुलगी होती, अशी एक कहाणी शास्त्रामध्ये उपलब्ध आहे। तर मंडळी, तुम्हाला द्रौपदीची ही कहाणी कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।